IPLची मॅच पाहताना अचानक लाखो लोकांच्या खात्यातून करोडो रुपये गायब झालेत. सावधान, तुम्ही जर IPLची मॅच पाहत असाल तर तुमच्याही बँकेतून सगळे पैसे गायब होऊ शकतात. काल रात्री जे घडलं ते ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. काल संपूर्ण देश IPL पाहत होता. जे लोक मोबाईलवर काल मॅच पाहत होते त्यापैकी 4 लाख लोकांच्या खात्यातून करोडो रुपये अचानक गायब झाले आहेत. तुम्हाला एक खोटं वाटेल, पण सरकारने संपूर्ण देशामध्ये एक हाय अलर्ट लागू केलाय. जे लोक मोबाईलवर IPLची मॅच पाहतात, ज्यांच्या बँक खात्यामध्ये 5,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम आहे, त्या लोकांसाठी ताबडतोब सूचना दिली आहे. तुम्हाला वाटेल मी फक्त मोबाईलवर मॅच पाहतो, माझं काय बिघडणार, पण तुमच्या बँकेतले पैसे काढून घेण्यासाठी आता चोरांनी अशी एक नवीन ट्रिक शोधून काढली आहे की ज्यामुळे मोबाईलवर IPLची मॅच पाहणाऱ्या लोकांच्या खात्यातून पैसे डायरेक्ट कट होत आहेत. आता मग त्या नेमकं चोरांची पद्धत काय आहे? जे लोक IPLवर मोबाईलवर मॅच पाहतात त्या लोकांच्या खात्यातून कसे काय पैसे गायब झाले? सरकारने नेमकं काय सूचना दिली? आता जर कदाचित तुम्ही मोबाईलवर मॅच पाहताय आणि अचानक तुमच्या खात्यावर पैसे कापल्याचा मेसेज आला तर तुम्ही कुठे तक्रार करायची? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहा, IPLचे सामने आता रंगात आले. प्रत्येक जण IPLची चर्चा करतोय, पण IPLची मॅच मोबाईलवर पाहणाऱ्या लोकांसाठी एक धोक्याची सूचना देण्यात आली. IPLची मॅच मोबाईलवर पाहत असताना 4 लाख लोकांच्या बँक खात्यातून सगळे पैसे गायब झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली. IPL हा केवळ खेळ नाही, तर भारतीयांसाठी तो उत्सव. प्रत्येक ओव्हरमध्ये बदलणारं नशीब, शेवटच्या चेंडूपर्यंत टिकणारी उत्कंठा, आपल्या आवडत्या टीमला जिंकताना पाहण्याची जिद्द, आणि याच वातावरणाचा फायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला. पहिली घटना काल रात्री घडली. 4 लाख लोकांचा धक्कादायक प्रसंग घडला, पण त्याची सुरुवात झाली पुण्यामधून. पहा, देशाच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे गायब झाले आणि तेही IPL पाहताना. तुम्ही IPL पाहत असाल तर या घटनेतून तुम्ही लक्षपूर्वक शिका. रात्रीची वेळ होती, सामना अतिशय अतितटीचा होता. शेवटचे काही ओव्हर शिल्लक, दोन्ही टीममध्ये जबरदस्त टक्कर. स्टेडियम मधले बसले लोक ओरडत होते, घरातून लोक मोबाईलवर डोळे गडून बसले होते. नेमकं याच वेळी पुण्यात अशी घटना घडली की ज्याने पोलिसही चकित झाले. पुण्यात राहणारे 45 वर्षाचे अविनाशजी आपल्या कुटुंबासह मॅच पाहत होते. सामना शेवटच्या टप्प्यात आला होता. प्रत्येक बॉलवर धावसंख्या बदलत होती. अविनाशजींच्या अंगावर काटा आला होता. ते मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टारवर पाहत होते. संपूर्ण जगाचा विसर पडून ते फक्त मॅच मध्ये हरवलेले. आणि नेमकं याच वेळी त्यांच्या मोबाईलवर फोन आला. स्क्रीनवर अनोळखी नंबर चमकला. मॅच चालू असताना फोन आल्यामुळे त्यांना राग आला. त्यांना वाटलं फोन उचलला नाही तर कदाचित स्क्रीन हँग होईल किंवा मॅच बंद होईल, म्हणून त्यांनी घाईघाईत तो फोन उचलला. अविनाशजींनी फोन उचलला, स्पीकरवर टाकला, पण आश्चर्य म्हणजे पलीकडून आवाज आला नाही. तिथे फक्त एक भयानक शांतता, जणू समोर कोणतरी मुद्दाम बोलते. 10 सेकंद त्यांनी हॅलो म्हटलं, वैतागून फोन कट केला. त्यांना वाटलं रोंग नंबर असेल, पण पुढच्या 60 सेकंदात त्यांच्या आयुष्याची पुंजी संपणार होती. तुम्हाला वाटतंय का की फोन उचलल्याने काही होत नाही? थांबा, पुढचा मेसेज पाहून तुमचे पाय लटलट कापतील. फोन कट केला. अविनाशजींनी पुन्हा फोन पाहू लागले, पण अवघ्या 2च मिनिटात त्यांच्या मोबाईलवर एका मागून एक मेसेज आला. पहिला मेसेज, तुमच्या खात्यातून 1 रुपया कापला. त्यांना वाटलं बँकेचे चार्जेस असतील, पण त्यानंतर दुसरा मेसेज आला, तुमच्या खात्यातून 99,999 रुपये कट झाले. अविनाशजींच्या हातातला मोबाईल थरथरू लागला. त्यांनी तातडीनं बँक ॲप उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं बँक ॲप ओपनच होईना. एका मागून एक 10 मेसेज आले. अवघ्या 5च मिनिटात त्यांच्या खात्यातले 5 लाख रुपये गायब झाले. हे पैसे त्यांनी आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी साठवून ठेवलेले. ही फक्त पुण्याची गोष्ट, ही फक्त सुरुवात होती. याच वेळी मुंबई, चेन्नई आणि दिल्लीत काय हाहाकार माजला होता. चोरांनी नेमका हाच वेळ का निवडला, याचं उत्तर तुम्हाला थक्क करेल. ज्यावेळी पुण्यातल्या अविनाशजीचे पैसे जात होते, तेव्हा मुंबईच्या दादर भागात राहणाऱ्या एका निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यासोबत हेच घडलं. तेही आपल्या मुलासोबत शेवटची ओव्हरची चुरस पाहत होते. फोन आला, त्यांनी उचलला. त्यांची पेन्शनची सगळी रक्कम साफ झाली. चेन्नईमध्ये एका तरुणाने आपल्या घराच्या डाऊन पेमेंटसाठी 3 लाख ठेवलेले. मॅचच्या जल्लोषात त्याने तो कॉल उचलला आणि स्वप्न धुळीस मिळालं. दिल्लीत तर कहरच झाला. एका मोठ्या व्यापाऱ्याच्या खात्यातून 15 लाख रुपये एका फोन कॉलर साफ झाले. हे फोन सगळीकडे आले. या फोनमध्ये एकच गोष्ट समान होती, ती म्हणजे सामना अटीतटीचा, प्रेक्षक तणावात, आणि त्याचा फायदा घेऊन चोरांनी फोन केला. जेव्हा या सगळ्या शहरातील तक्रार करायला लोक सायबर क्राईमकडे गेले, तेव्हा समोर आलेला आकडा पाहून ते देखील घाबरले. काय होता तो आकडा? चोरांची नेमकं टेक्नॉलॉजी काय? साध्या फोनवर पैसे कसे काय गायब झाले? दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सायबर विभागाचा डेटा गोळा करण्यात आला, तेव्हा समजलं की हा प्रसंग फक्त 4-5 लोकांसोबत नाही, तर देशातील 4 लाख लोकांसोबत झालाय. सुमारे 700 कोटीहून अधिक रक्कम एका रात्री देशाबाहेर ट्रान्सफर झाली. चोरांनी IPLच्या ब्रॉडकास्टिंग सिग्नलचा किंवा मॅच पाहण्याच्या सवयीचा खोलवर अभ्यास केला.
त्यांना माहीत होतं अटीतटीच्या सामन्याच्या वेळी माणूस विचाराच्या अशा स्थितीत नसतो की जो सावधगिरी बाळगेल. चोरांनी अशी रिमोट ॲक्सेस टेक्नॉलॉजी वापरली की तुम्ही फोन उचलला की तुमचा मोबाईल पूर्ण ताबा त्यांच्याकडे जातो, तुमचा OTP त्यांच्याकडे डायव्हर्ट होतो, तुम्हाला समजायच्या आत बँक खातं रिकामं होतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ते 3 भयानक नंबर कोणते होते जे तुमच्या मोबाईलवर आले तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकता? ते नंबर पाहण्यापूर्वी समजून घ्या की IPL पाहताना तुम्ही मोबाईलमध्ये महत्त्वाची सेटिंग बदलली आहे का. लक्षात घ्या, आता काही सूचना देण्यात आल्या. ही घटना अचानक घडल्यामुळे असं कसं घडलं असा आज तुम्हाला प्रश्न असेल तर यावेळेस सरकारने काही सूचना दिल्या. तुम्ही मोबाईल जर याच्यावर पाहत असाल, मॅच मोबाईलवर जर पाहत असाल तर तुम्ही DND मोड ॲक्टिवेट केला आहे का? मॅच पाहताना मोबाईलवर डू नॉट डिस्टर्ब सुरू ठेवा. अनोळखी फोन येणार नाही. अननोन नंबर तुमच्या सेटिंगमध्ये ब्लॉक अननोन नंबर निवडा आणि 3 नंबरची एक यादी सरकारनं जाहीर केली. या 3 नंबरपैकी कुठल्याही एका नंबरवरून कॉल आला तर अजिबात उचलू नका. हे कॉल असे आहे की तुम्हाला असं वाटतं की हे तुमच्या कुटुंबाचे असतील, शेजारचे असतील किंवा एखाद्या नातेवाईकाचे असतील, पण हे नंबर तुमचा सगळ्या कमाई साफ करू शकतात. आता यातला पहिला प्रकार +92, अधिकचं चिन्ह आणि 92चा आकडा आणि पुढे लिहिलेला असतो भला मोठा नंबर. आता +92 हा काय आहे तर हा इंटरनॅशनल कोड आहे, इंटरनॅशनल कंट्री कोड आहे. आता जसा +91 किंवा +91 हा भारत देशाचा इंटरनॅशनल कंट्री कोड आहे, तसा +92 हा पाकिस्तानचा कोड आहे. मग हे शेजारील देशातला हा फोन आहे. तर +91 च्या ऐवजी +92 आला तर तो फोन ताबडतोब कट करा. दुसरा प्रकार +44. +44 हा जो प्रकार आहे तर हा युनायटेड किंगडमचे साधारणपणे हे कोड आहेत, पण हे साधारणपणे हे युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमधून हे अशा प्रकारचे फोन येतात आणि हे सायबर ठग जे आहे ते व्हर्च्युअल सिमद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकेशनवरून फोन करतात. आणि त्यानंतर तिसरा भयानक कोड आहे +84. +84 आणि पुढे भला मोठा नंबर असेल तर तो व्हिएतनाम किंवा फिलिपिन्स या देशातले कोड्स आहेत. तर इथून येणारे सगळ्यात धोकादायक कॉल असतात. आता ही चोर तुमची माहिती जी आहे ती डार्क वेबहून विकत घेतात. त्यांना माहिती असतं तुमचं बँक कुठं आहे, कुठे तुमचं साधारणपणे बँकेत कुठे पैसे आहेत काय, तर त्यांना बऱ्यापैकी कळून जातं. 90% तुमची माहिती कळलेली असती आणि त्यामुळे तुम्हाला ते अशा एका वेगळ्या प्रकारे फसवतात. आता जर तुमचे पैसे कोणत्याही कारणास्तव ऑनलाईन फसवणुकीत कट झाले तर तुम्ही एका नंबरला कॉल करायचा असतो. तो नंबर आहे 1930 1930 1930. हा नंबर कुठेतरी लिहून घ्या. ही नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन आहे. आता तुम्ही म्हणाल पैसे गेल्यावर फोन करून काय होणार, तर लक्षात घ्या तो गोल्डन आवर महत्त्वाचा असतो, जो जो सोनेरी तास असतो. म्हणजे जितक्या लवकर तुम्ही तक्रार कराल तितक्या लवकर तुमचे पैसे पाठीमागे निघण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही पहिल्या तासामध्ये तिथे कॉल करून लवकरात लवकर तिथे कळवलं पाहिजे अशी देखील माहिती देण्यात आली. तसंच तुम्ही www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर देखील तुम्ही लेखी तक्रार देऊ शकता. ताबडतोब अशा पद्धतीची तक्रार तुम्ही द्यायचं. तुमच्या जे महत्त्वाच्या गोष्टी आता जसा OTP असेल, बँक ट्रान्झॅक्शन ID, कस्टमर ID, अकाउंट नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर हे कुणालाही शेअर करायचे नाही आहेत. तर अशा पद्धतीची जी आहे ती तुम्ही काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारचा प्रकार तुमच्या आसपास कुठं घडले का नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.